आणि आता पावसासंदर्भात महत्त्वाची बातमी। धाराशिव जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। कळंब तालुक्यामध्ये कळंब लातूर राज्य महामार्गावरील खडकी गावाजवळ पुलाच्या कामामुळे तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ता हा मुसळधार पावसात वाहून गेलाय। त्यामुळे या मार्गावरची वाहतूक पहाटेपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे। या ठिकाणी मुख्य पुलाचं काम सुरू असल्याने बाजूला भराव टाकून पर्यायी मार्ग तयार करण्यात आलेला होता। मात्र काल रात्रीच झालेल्या जोरदार पावसामुळे हा भराव वाहून गेला। याच परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांनी। धाराशिव जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। धाराशिव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। तुळजाभवानी मंदिर असेल, त्याचबरोबर तेरणा नदीच्या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे। त्याचबरोबर कळंब तालुक्यात देखील पावसाने हाहाकार माजवल्याची परिस्थिती निर्माण झाली। आपण कळंबमधील खडकी परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी कळंब लातूर जाणारा हा मार्ग आहे, त्याच्यावरील पूल आहे आणि तो पूल जो आहे त्याचं काम सुरू आहे। त्याच्या बाजूला जो पर्यायी रस्ता आहे तो वाहून गेलेला आहे। यामुळे या मार्गावरील वाहतूक जी आहे ती खोळंबलेली आहे। शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, त्यांना आता या संपूर्ण रस्त्यावरून जीव मुठीत धरून कुठेतरी हा जो वडा आहे तो क्रॉस करावा लागत आहे। त्यामुळे त्यांचे मोठे आतुरात हाल होताना पाहायला मिळतात। शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते झालेलं कुठेतरी पाहायला मिळतंय। एकंदरीत जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात हाहाकार जो आहे तो या पावसानं माजवलेला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत इथे स्थानिक आहेत, त्यांचे संवाद साधणार आहोत। कधी झाला एवढा पाऊस? हे सगळं वाहून गेलं? पहिल्यांदाच झाला, रात्री 12 वाजल्यापासून चालू आहे। 12 ते 2 चालू पाऊस झाला, खूप पाणी होतं। आता रस्त्यावरच्या पुलाचं काम चालू आहे। साईडचा जो पर्यायी रस्ता तयार केलेला तो देखील वाहून गेलेला आहे। कुठला पर्याय दुसरा मार्ग आहे का लातूरला? पर्याय लातूरला डोके मार्गे जावं लागेल आता, इकडून तर जाता येणार नाही आता सगळं। डोके मार्गे जावं लागतं आता। कधीपासून सुरू होतं काम? काम एक महिना 25 झालं, 25 दिवस झालं। त्याच्यामुळे ते काम बी स्लो चालू आहे, लय नाही फास्ट ती। त्यांना आम्ही सांगत होतो की बाबा वेळेवर लवकर करा, पाऊस पाणी जास्त येतंय, पण त्यांनी लेटच केलंय काम चालू। या रस्त्याच्या बाबतीत प्रशासनाने देखील आताच भेट दिलेली आहे आणि पर्यायी रस्त्याची जी आहे ती व्यवस्था करण्याचे प्रयत्न जे आहेत ते कुठेतरी करण्यात येत आहेत। ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव।